इतिहास म्हटल्यानंतर बऱ्याच जणांचा तो आवडीचा विषय असतो. आज योगायोगानं 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट हा आपल्या देशाचा राष्ट्रीय सण आहे. 78वा स्वातंत्र्य दिन आज संपूर्ण देशभरात आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला आहे. आपण प्रत्येकाने शालेय जीवनामध्ये इतिहास हा विषय अभ्यासताना 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, महापुरुषांच्या जयंत्या कोणत्या कुठल्या असतील, त्या दिवशी आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा जो अध्याय आहे तो भाषणांच्या माध्यमातून ऐकलेला असेल. अंगावर स्फुरण येणारं, शहारे येणारं असं हे स्वातंत्र्य चळवळीचे जे पर्व आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. सर्वांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. हजारो क्रांतिकारकांनी बलिदान देऊन, रक्त सांडून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं आहे आणि दरवर्षी आपण तो स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करतो. योगायोगाने आजच्या दिवशी मला महाडच्या इतिहासावर बोलण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. मित्रांनो, महाड ही ऐतिहासिक भूमी आहे असं आपण मानतो की आहेच. महाडला ऐतिहासिक वारसा आहे, राजकीय वारसा आहे, सामाजिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, धार्मिक वारसा आहे. महाडला व महाडचा इतिहास अनेक महापुरुषांनी, समाज सुधारकांनी, क्रांतिकारकांनी, शूरवीरांनी समृद्ध केलेला आहे. तशा या महापुरुषांची किंवा क्रांतिकारकांची, शूरवीरांची जी गाथा आहे, महाडचा इतिहास अभ्यासताना आपल्याला अशा कोणत्या महापुरुषांची ओळख होते, कोणत्या स्वातंत्र्यवीरांची, क्रांतिकारकांची ओळख होते, तर आपण पहिलं नाव घेऊ अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म जरी इथला नसला, शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावर जन्मले, शिवाजी महाराजांचं बालपण पुण्यामध्ये गेलं, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना पुणे परिसरात केली. सुरुवातीचा काही काळ जो आहे तो शिवाजी महाराज पुणे परिसरातच आपल्या स्वराज्याचा विस्तार करत होते. परंतु साधारण 10 वर्षानंतर शिवाजी महाराजांचा महाडशी किंवा रायगड किल्ल्याच्या परिसराशी संबंध आलेला आपल्याला माहिती आहे. जावळीच्या मोऱ्यांचं प्रकरण जे आहे, जावळी हा प्रांत त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळी जावळी हा प्रांत विजापूरच्या आदिलशहाच्या अंमलाखाली होता आणि विजापूरच्या आदिलशहाने या जावळी प्रांतावर एक मराठी माणूस होता, मोरे आडनाव त्यांचं. मोरे घराण्याला ते वतन दिलेलं होतं आणि चंद्ररावनी त्याला पदवी दिली होती आणि या मोरे घराण्यातील ज्या व्यक्ती त्या पदावर यायच्या ते तिथे एक प्रकारचं त्या तिथल्या जनतेवर अत्याचार करायचे, जुलूम जबरदस्ती करायचे. आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं आणि मग स्वराज्याचा विस्तार करत असताना हा जावळी प्रांत जो आहे तो आदिलशहाच्या अंमलाखाली आहे, तो आपल्या ताब्यात घ्यावा असा शिवाजी महाराजांनी विचार केला. आणि मग त्या जावळीच्या मोऱ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वराज्यात सामील व्हा, पण त्यांनी तो नकार दिला. त्यातून तो संघर्ष झाला आणि मग शिवाजी महाराजांनी त्या प्रांतावर आक्रमण केलं आणि मग त्या आक्रमणाचा प्रतिकार त्यांना करता आला नाही आणि ते मोरे जे आहेत त्यांनी पळ काढला, त्यांचा टिकाव लागला नाही आणि कोल्हापूर दिवाळी मार्गे त्यांनी थेट रायरीच्या त्या डोंगराचा आश्रय घेतला. आता रायरी आजचा रायगड जो आहे तो त्यावेळी असा आपल्या ते किल्ला नव्हता, रायरीचा एक डोंगर होता, म्हणजे किल्ल्यावरचा डोंगर होता. आणि हा परिसर जो आहे महाड, कोल्हापूर किंवा रायगड किल्ल्याचा परिसर जो आहे तो त्या जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात होता. म्हणून सुरक्षित ठिकाण म्हणून त्यांनी या रायरीच्या डोंगराचा आश्रय घेतला. शिवाजी महाराजांनी त्याचा रायरीपर्यंत पाठलाग केला आणि त्याचा तिथून पाडाव केला आणि तो रायरीचा डोंगर जो आहे किंवा हा जो परिसर आहे तो शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये समावेश केला. म्हणजे खऱ्या अर्थाने महाडचा इतिहास त्यानंतरचा जो आहे तो समृद्ध झालेला आहे. तो शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, शिवाजी महाराजांच्या
कामगिरी आहे। आणि आपण अभिमानाने सांगतो की महाड किंवा रायगड परिसरामध्ये शिवाजी महाराजांचं मोठं कर्तृत्व घडलेलं आहे। कारण रायरी जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपली सध्याची राजधानी जी आहे राजगड, त्याच्याऐवजी पुढील काळामध्ये आपण रायगडवर राजधानी करू शकतो। कारण हा परिसर जो आहे तो अभेद्य आहे आणि शत्रूंपासून संरक्षणाच्या दृष्टीने आपल्याला योग्य आहे। आणि तो त्यानंतर त्या रायरी किल्ल्याचं रायगड किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांनी रूपांतर केलं आणि मग कालांतराने ती स्वराज्याची राजधानी बनवली। आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं महाडकडे बरंच येणं जाणं झालेलं आपल्याला दिसून येतं। शिवाजी महाराज महाडमध्ये यायचे, निरेश्वराचं दर्शन घ्यायचे, सावित्री खाडीमध्ये पोहायला जायचे वगैरे वगैरे। म्हणजे महाडमध्ये शिवाजी महाराजांच्या बरंच येणं जाणं झालं, फेऱ्या पाडल्या होत्या। त्यामुळं महाडची भूमी ही शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे, पावन झालेली आहे आपल्याला असं म्हणावं लागतं। त्यामुळं आपण अभिमानाने शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महाडचा इतिहास हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाने समृद्ध झालेला आहे। त्यांच्या आई जिजाबाई अर्थातच पाचाड या ठिकाणी त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांच्या अखेरच्या काळामध्ये वाडा बांधलेला होता। त्यामुळे जिजाबाईंचं वास्तव्य पाचाड या ठिकाणी होतं। त्यामुळं जिजाबाईंचा देखील महाडला वारसा लाभलेला आहे। शिवाजी महाराजांच्याच काळात मुरारबाजी देशपांडे हे नाव आपल्याला सर्वांना सर्वश्रुत असेल। मुरारबाजी देशपांडे हे जेव्हा मिर्झा राजा जयसिंगांनी पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला होता, त्या वेढ्याच्या वेळी त्यांनी जो पराक्रम गाजवला, तरी मुरारबाजी देशपांडे महाडमध्ये कदाचित सर्वांना माहिती असेल की किंजोळी मांडल्याच्या तिथे किंजोळी नावाचं गाव आहे, तिथे होते। त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या ज्या मुली होत्या त्यातली अंबिकाबाई नावाची जी मुलगी होती, त्यांचा विवाह जो आहे तो हरजीराजे महाडिक यांच्यासोबत घडून आणलेला होता। मग हे हरजीराजे महाडिक कुठले होते तर महाडमध्ये खर्डी हे जे गाव आहे, रायगडच्या पायथ्याशी खर्डी हे गाव आहे, तिथले। त्यांचं मूळ घराणं जे होतं ते कर्नाटक मधलं होतं, पण कर्नाटकातून इकडे स्थलांतरित झालेले होते। आणि त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर महाड परिसरामध्ये राहायला लागल्यानंतर महाडिक हे त्यांचं आडनाव महाड या नावावरून पडलं असं इतिहासामध्ये नोंद आहे। खरी खोटी सांगता येणार नाही, पण इतिहासात तशी नोंद आहे की महाडवरून त्यांचं महाडिक त्यांच्या घराण्याला हे नाव पडलं। कारण कर्नाटकमध्ये महाडिक असण्याची शक्यता तशी कमी वाटते, त्यामुळे ते इकडे आल्यानंतर महाडच्या वास्तव्यावरून त्यांना ते महाडिक नाव पडलं। आणि त्याच घराण्यामध्ये शिवाजी महाराजांनी अंबिकाबाई यांना आपल्या मुलीला दिली। त्याच्यानंतर आपण समर्थ रामदासांचा वारसा आहे, शिवथरगडीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं। आता समर्थांचा जन्म देखील इथला नव्हता, समर्थ रामदास हे जालना जिल्ह्यातले होते, पण त्यांनी भ्रमंती करत करत ते जेव्हा शिवथरगडीकडे आले तेव्हा साधारणपणे शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेले समर्थ रामदास साधारणपणे 1649 ते 1660 म्हणजे 11 वर्षाचा जो त्यांचा कालखंड आहे तो शिवथरगडीमध्ये वास्तव्यास होते। आणि तिथेच दासबोधासारखा एक महान ग्रंथ जो आहे त्याचं लेखन झालेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे। आज या दासबोधाच्या माध्यमातून बैठक परिवार जो आहे तो निरूपणाच्या माध्यमातून ग्रंथातून समाजाला एक नवी दिशा, आध्यात्मिक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजे आध्यात्मिक वारसा जो आहे तो देखील महाडला या निमित्ताने समर्थ रामदासांच्या वास्तव्यानं मिळालेला आहे। महाडची दुसरी ओळख जी आहे ती अर्थात सर्वांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांची, म्हणजे समाज सुधारणा जी आहे, समाज सुधारण्याचा वारसा जो आहे किंवा सामाजिक क्रांती, संपूर्ण जगामध्ये एक सामाजिक क्रांती घडवून आणण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे 14 तळे, आपण ज्या 14 तळ्यावर समोर आता बसलो आहोत त्या 14 तळ्यावर जो सत्याग्रह पाण्यासाठी केला होता, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा जो एक सामाजिक वारसा आहे तो देखील महाडच्या इतिहासामध्ये महत्त्वाचा आहे। आणखी जी काही नावं आहेत त्यामध्ये सुभानाना टिपणीस असते। सुभानाना टिपणीस हे बाबासाहेबांचे खंदे सहकारी होते, त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते त्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी झालेले होते। ते 1922 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते, नंतर नगराध्यक्ष झाले। त्यांनीच त्या काळामध्ये अस्पृश्यांना जी वाढवून सवर्णन करून मिळत होती त्यांना
गावाबाहेर वाळीत टाकण्याचा प्रकार तेव्हा होता, तेव्हा सार्वजनिक पाणवठे असतील, सार्वजनिक मंदिरे असतील, सार्वजनिक शाळा असतील, या सर्व धर्मियांसाठी अस्पृश्यांसाठी खुले करण्याचा ठराव जो आहे नगरपालिकेमध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेला होता आणि भारतातील ही मला वाटतं पहिली घटना असावी असा ठराव नगरपालिकेने केला होता. सुरबाना टिप्पीस असतील, त्याच्यानंतर श्री देशमुख आपल्या महाराष्ट्र जवळच नातेगाव जे आहे तिथे जन्मलेले श्री देशमुख पुढे देशाच्या इतिहासामध्ये त्यांनी जो आर्थिक क्रांतीचा पाया घातला, रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर झाले, अर्थमंत्री झाले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जेव्हा मुंबई महाराष्ट्राला देण्याचा म्हणजे देत नव्हते असा डाव चाललेला होता की ती गुजरातला द्यायची, त्यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधानांच्या जवळ फेकला होता की असं असेल तर मला मंत्रिपदावर राहण्याची इच्छा नाही. तर त्यांचं जे जन्मगाव आहे नाते हे देखील महाड मधला आहे, त्यामुळे महाडचा हा जो वारसा आहे तो देखील आपण सांगतो. त्याच्यानंतर गोपाळबाबा वलंकर परवाच्या व्याख्यानामध्ये आदरणीय भोसले गुरुजींनी पण त्याचा उल्लेख केला होता. तर गोपाळबाबा वलंकर हे महान प्रबोधनकार, समाज सुधारक म्हणून त्यांचाही आपल्याला उल्लेख करावा लागतो. म्हणजे महाडचा इतिहास चालताना समाज सुधारक असतील, महापुरुष असतील, क्रांतिकारक असतील, स्वातंत्र्य सेनानी असतील, असे जेव्हा आपण इतिहासाची पानं उलगडून पाहतो त्यावेळी गोपाळबाबा वलंकर यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. अस्पृश्यतेचे चटके त्यांनी सोसले होते आणि त्यामुळं पुढील काळात आपल्या नंतरच्या पिढ्यांना ते चटके सोसायला लागू नयेत म्हणून त्यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून मोठी जनजागृती केली होती. अनार्य दोष परिहार समाज नावाची त्यांनी संघटना स्थापन केली होती. 1888 मध्ये त्यांनी विटाळ विध्वंस नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रबोधन घडवून आणलेलं होतं. तर असे गोपाळबाबा वलंकर असतील. पुढचं नाव आहे ते म्हणजे शिवराम महादेव परांजपे, परांजपे आपण यांना काळकर्ते असं संबोधतो. काळकर्ते परांजपेंनी आपल्या पत्रकारितेतून इंग्रज सरकारच्या कारभारावर, इंग्रज सरकारच्या जुलूम जबरदस्तीवर कोरडे ओढले होते. ते लोकमान्य टिळकांचे सहकारी होते, लोकमान्य टिळकांच्या सोबत ते असायचे आणि मग लोकमान्य टिळकांच्या केसरी मधून किंवा मराठा या वर्तमानपत्रातून जसे इंग्रज सरकारवर टीका करणारे लेख लिहिले जायचे तसे परांजपेंच्या काळ या पत्रातून त्यांनी 1898 मध्ये काळ नावाचं हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं आणि त्यातून ते सरकारवर टीका करायचे. 1908 मध्ये त्यांना इंग्रज सरकारवर लेख लिहिला, त्या लेखावरून त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि त्याच्यावर राजद्रोहाचा आरोप करून त्यांना 19 महिन्याची शिक्षा झालेली होती. तर असे काळकर्ते परांजपे म्हणजे मी हे थोडक्यात फक्त त्यांचं वर्णन करतो की महाडचा इतिहास चालताना आपल्याला जे जे समाज सुधारक असतील, क्रांतिकारक असतील, महापुरुष असतील त्यांचा जो समृद्ध वारसा जो आहे तो महाडच्या भूमीला लाभलेला आहे. तर परांजपे यांच्यानंतर आचार्य भागवत, सखाराम जगन्नाथ भागवत यांचं नाव देखील आपल्याला महाडच्या इतिहासामध्ये घ्यावं लागतं. आचार्य भागवत हे विचारवंत होते, त्याचबरोबर ते प्रभावी वक्ते होते. रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव गाजलेलं होतं आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी आपलं मौलिक योगदान दिलं होतं. त्यामुळे आचार्य भागवतांचं सुद्धा आपल्याला नाव महाडच्या इतिहासामध्ये घ्यावं लागतं. गोविंद चिमणाजी भाटे यांचा उल्लेख त्या दिवशी परवाच्या व्याख्यानामध्ये पुस्तकेवरून केला होता. तर गोविंद चिमणाजी भाटे हे देखील एक थोर समाज सुधारक होते. ज्यावेळी स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली म्हणजे साधारण 1885 मध्ये राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेस ही संघटना जेव्हा स्थापन झाली आणि त्या काँग्रेसमध्ये जे त्यावेळेचे नेते होते तर त्या नेत्यांमध्ये थोडीशी दोन मतप्रवाह होते की आधी स्वातंत्र्य मिळवायचं की आधी समाज सुधारणा करायची. तर मग ज्ञानमूर्ती रानड्यांसारखे जे नेते होते ते समाज सुधारणांच्या बाजूने होते. तर मग गोविंद चिमणाजी भाटे हे देखील त्या मतप्रवाहाचे होते की आपण अगोदर समाज सुधारणा करायच्या, ते इंग्रजांकडून करून घ्यायच्या. कारण आपला तो देश मागासलेला आहे, त्याला प्रामुख्याने कारणीभूत आपण आपला तो समाज मागासलेला आहे. जर समाज
त्यांनी धोंडो केशव कर्वे हे विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे जे समाज सुधारक होते, किंवा गोपाळराव सागरकर असतील, महात्मा फुले असतील, त्यांच्या विचारांचा उत्तरेचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या पहिल्या पत्नीचे जेव्हा निधन झालं त्यावेळी त्यांनी असा मनाशी निश्चय केला की आपण दुसरं लग्न जे करायचं एखाद्या विधवेशीच करायचं. त्यावेळेला काळ असा होता की पुरुषाची जरी पत्नी वारली तरी सुद्धा त्याला एखादी नवविवाहिता जी आहे ती कुमारिका जी आहे ती सहज त्या प्राप्त व्हायची. म्हणजे त्यावेळी समाज प्रचलित होती आणि विधवांना मात्र पुन्हा लग्न करण्याची परवानगी नव्हती, समाज मान्यता नव्हती. मात्र गोविंद चिमणाजी भाटे यांनी तसं मनाशी निर्धार केला होता की आपण विधवेशीच विवाह करायचा. आणि मग त्यांचे घरचे असतील, त्यांच्या आजूबाजूचे नातेवाईक असतील, त्यांना वेळात कळायचे किंवा त्यांना समजवायचे, पण ते आपल्या मताशी ठाम होते. आणि धोंडो केशव कर्वे यांच्या विधवा पत्नीशी त्यांनी लग्न केलं. त्याच्यानंतर त्या पत्नीचं 7-8 वर्षात निधन झाल्यानंतर पुन्हा त्यांनी गजराबाई निकम या विधवेशी विवाह केला. आणि हे झाल्यानंतर मात्र त्यावेळी गजब निर्माण झाला होता की समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली होती. कारण ज्या सामाजिक प्रथा आहेत, परंपरेने चालत आलेल्या आहेत, विधवांना पुन्हा लग्न करायचं परवानगी नव्हती आणि ती गोविंद चिमणाजी भाटे यांनी तो पायंडा मोडलेला होता. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती, पण त्या टीकेला त्यांनी त्या टीकेची भीड बाळगली नाही. तर असे गोविंद चिमणाजी भाटे असतील. त्यानंतर पुढचं नाव आहे म्हणजे दत्तोवामन पोद्दार. तिरवाडीला जन्मलेले दत्तोवामन पोद्दार यांचं जे योगदान आहे ते अलौकिक योगदान आहे. म्हणजे इतिहास लेखनामध्ये त्यावेळी विश्वनाथ काशीनाथ राजवाडे असतील किंवा गोविंद सखाराम सरदेसाई असतील, नर फाटक असतील, यांच्या पंक्तीमध्ये बसणारे दत्तोवामन पोद्दार होते. इतिहासावर प्रचंड त्यांनी लेखन केलं आहे. ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू होते, नंतर पुणे विद्यापीठाचे देखील कुलगुरू होते. त्यांनी जवळपास 20 अधिक ग्रंथ लिहिलेले आहेत. तर ते बरेचसे इतिहासावर आहेत. तर दत्तोवामन पोद्दार यांचं नाव सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला घ्यावं लागतं. त्यांनी देखील आपला जो ऐतिहासिक ठेवा निर्माण करून ठेवला आहे तो महाराष्ट्रीय इतिहासामध्ये महत्वाचा आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं नाव समोर येतं ते म्हणजे नाना फडणवीस. आपल्या सर्वांना माहिती असेल कदाचित की ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरू झालेली असताना नाना फडणवीसांनी महाडमध्ये स्वतःचे शासन निर्माण करण्याची योजना आखली होती. समांतर शासन व्यवस्था, ब्रिटिश सरकार इकडून उचलून टाकायचं आणि स्वतःची समांतर शासन व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न त्यांनी शेतकरी जे अडाणी अशिक्षित असतात यांची मदत घेऊन तसा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने तो यशस्वी झाला नाही. पण नाना फडणवीसांचे जे योगदान आहे ते देखील अलौकिक आहे. तर अशा या महापुरुषांनी, स्वातंत्र्य सेनानींनी, क्रांतिकारकांनी महाडचा इतिहास समृद्ध केला आहे. तर मग महाडचा जो प्राचीन किंवा मध्ययुगीन कालखंडातला किंवा आधुनिक कालखंडातला इतिहास आपण जर उलगडून बघायला गेलो तर प्राचीन काळापासून महाडचं नाव जे आहे ते इतिहासाच्या पानापानांमध्ये आपल्याला दिसून येतं. साधारणपणे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये दस्तऐवजांमध्ये महाडची नोंद सापडते. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये टॉलेमी नावाचा एक ग्रीक इतिहासकार होता. त्याने भूगोल नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तो इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातला. तो भारतात आलेला नव्हता, परंतु भारताचं वर्णन जे आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचलेलं होतं. आणि मग त्याने जो ग्रंथ लिहिला भूगोल नावाचा, तर त्या भूगोल या ग्रंथामध्ये त्यांनी महाडचं वर्णन केलं आहे. आता हे कसं शक्य झालेलं असेल? तर त्यावेळी महाडला जे महत्व होतं ते व्यापारी दृष्टिकोनातून होतं. महाड ही एक व्यापारी पेठ म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध होती. आणि महाडचा चालणारा जो व्यापार आहे तो
तो फक्त महाराष्ट्रापुरता, रायगड जिल्ह्यापुरता किंवा भारतापुरता मर्यादित नव्हता, तर थेट तो युरोपीय देशांमध्ये किंवा आशियाई देशांपर्यंत आपल्या इकडचे जे वस्तू आहेत, म्हणजे घाटमार्गावर ज्या ज्या उपलब्ध होणाऱ्या वस्तू आहेत त्या महाडपर्यंत यायच्या. आता त्या कुठून यायच्या? तर घाटमार्गाने यायच्या. त्यामुळे आजच्यासारखे रस्ते नव्हते, पण त्यावेळचे मार्ग मात्र होते. मग बैलगाड्या, जिथे शक्य असतील तिथे बैलगाड्या असतील किंवा गाढवा असतील, खेचरा असतील, घोडे असतील, त्यांच्या माध्यमातून मालाची ने-आण जी आहे ती केली जायची. मग घाटमार्गावरच्या वस्तू महाडपर्यंत आणल्या जायच्या. इकडच्या ज्या काही उत्पादित होणाऱ्या वस्तू आहेत त्या घाटावरचे व्यापारी असतील ते न्यायच्या आणि तिकडचा जो माल आहे तो गलबतांच्या माध्यमातून थेट परदेशांमध्ये जायचा. आणि मग त्या टॉलेमीला ती माहिती मिळालेली होती आणि मग त्यांनी इतर देखील भारतातल्या काही शहरांची वर्णन केली आहे किंवा व्यापारी बंधांची वर्णन केली आहे. तर त्या टॉलेमीच्या त्या वर्णनामध्ये महाडची कुठेतरी नोंद आपल्याला दिसून येते. ब्रिटिश कालखंडामध्ये जेव्हा भारतात ठिकठिकाणी संशोधन झालेलं आहे, उत्खनन झालेलं आहे, तर आपल्या महाडच्या पाचाड इथे देखील काही डोंगरांमध्ये गुहासदृश्य काही खळगे आहेत. तिथे उत्खनन झालेलं होतं आणि त्या उत्खननामध्ये गारगोटीपासून बनवलेली काही उपकरणं जी आहेत ती सापडली होती. आणि मग त्या ज्या उपकरणांचा शोध घेतल्यानंतर ती साधारण कुठल्या कालखंडातली असावी, त्याचा कालखंड संशोधकांनी अंदाज बांधलेले आहेत की साधारणपणे इसवी सनाच्या पूर्वी 20,000 वर्षापूर्वी ही उपकरणं बनवलेली असावी. यातून काय स्पष्ट होतं, तर 20,000 वर्षांपूर्वी या महाडच्या परिसरामध्ये मानवी वस्ती अस्तित्वात असायलाच पाहिजे. कारण ही उपकरणं प्राणी बनवू शकत नाही, जे काही सगळं घडवते ते माणूसच घडवते. त्यामुळे माणसाने जर तिथं अशी उपकरणं बनवलेली असतील तर ती 20,000 वर्षांपूर्वीची असावीत अशी ही नोंद आपल्याला इतिहासामध्ये सापडते. आता आपण जर भारताचा विचार केला तर भारत हा तसा एकसंघ असा कधीच नव्हता. म्हणजे संपूर्ण भारतावर एखाद्या राजाची हुकूमत होती आणि त्या राजाने संपूर्ण भारताचा राज्यकारभार केलाय असा आपल्याला कुठे उल्लेख सापडत नाही. इतिहासाची पानं चालताना आपल्याला अनेक छोट्या मोठ्या राजसत्ता दिसून येतात. काही उदयास आल्या, त्या मोठ्या झाल्या, पुन्हा लयास गेल्या. म्हणजे आपण भारतापेक्षा मोठा असलेला चीन देश जर बघितला तर चीन देशावर प्राचीन काळात एकच राजा राज्य करायचा. एवढ्या मोठ्या देशावर एकच राजा राज्य करायचा. चीनमध्ये आपल्या भारतासारख्या अशा राजसत्ता नव्हत्या, पण भारतात मात्र छोट्या मोठ्या राजसत्ता होत्या. मग आपण त्या इतिहासामध्ये अभ्यासलेले असतील. आपण समजा चंद्रगुप्त मौर्य अभ्यासलेला असेल, सम्राट अशोक अभ्यासलेला आहे असेल, किंवा गुप्त कालखंडातील काही राज्य असतील, वर्धन असतील, कदंब असतील, होयसळ असतील, अनेक राजसत्ता. त्यातल्या रायगड जिल्ह्याशी निगडीत असलेल्या अशा कोणत्या राजसत्ता असाव्यात? तर इतिहासामध्ये ठिकठिकाणी ज्या काही नोंदी सापडतात त्या नोंदीनुसार मौर्य सत्ता जी आहे त्या मौर्य सत्तेचा प्रभाव जो आहे तो रायगड जिल्ह्यावर पडलेला आपल्याला दिसून येतो. आता ही मौर्य सत्ता नेमकं कुठली होती? तर मगध हे राज्य जे आहे, चंद्रगुप्त मौर्य तिथे सत्ता स्थापन केली. कोणाकडून घेतली? तर त्या चंद्रगुप्ताच्या अगोदर नंद वंशाचं राज्य, धनानंद नावाचा तिथे राजा राज्य करत होता. त्याचा पराभव केला की मौर्य सत्ता स्थापन केली. कुठे? मगध म्हणजे आजचा जो बिहारचा भाग आहे. पाटलीपुत्र ही त्याची राजधानी होती. म्हणजे आजचं बिहारचं जे राजधानीचं शहर आहे पाटणा ते म्हणजे पाटलीपुत्र. पण तिकडे बिहारमध्ये असलेलं जे राज्य आहे त्याचा इकडे प्रभाव कसा तर होता. कारण जेव्हा एखादं राज्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार होतो, त्या राज्याचं साम्राज्यात रूपांतर होतं, तेव्हा त्याचा संपूर्ण भारतभर कुठे ना कुठे प्रभाव आपल्याला दिसून येतो. याच मौर्य घराण्याचा जो सम्राट अशोक आहे त्या सम्राट अशोकाने कालांतराने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याचा कालखंड कुठला आहे तर इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात. मग त्याच्या आयुष्यामध्ये जे कलिंगचं युद्ध झालं त्या कलिंगच्या युद्धानंतर त्याने युद्ध करण्याचं थांबवलं, हिंसेचा स्वीकार केला, बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्माचा त्यांनी भारतभर प्रसार करण्याचं ठरवलं.
त्याने आपली मुलगी आणि मुलगा, मुलगीचं नाव होतं संघमित्रा आणि मुलाचं नाव होतं महेंद्र, त्यांना तर श्रीलंकेत पाठवलं होतं बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी. त्यांना तिकडे पाठवलं. मग इतरांना त्यांनी भारतभर बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवलेलं होतं. आणि त्यामुळं त्याच काळामध्ये या भागात देखील बौद्ध धर्माचा प्रसार झालेला होता. आणि म्हणून आपल्याला गांधार पाले इथे ज्या बौद्ध लेण्या दिसतात त्या अशोकाच्या काळातले नाही, अशोकाच्या नंतरच्या काळात त्या कोणत्या गेलेल्या आहेत, ते इसवी सनामधल्या आहेत. अशोक हा जो आहे तो इसवी सन पूर्व मधला आहे. पण इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये जेव्हा सातवाहनांचं राज्य आहे, आता हे सातवाहन म्हणजे महाराष्ट्रातले राज्य करते, कारण त्याची जी राजधानी होती ती पैठण, म्हणजे त्यावेळेचं प्रतिष्ठान आजचं जे पैठण आहे त्या पैठणला तिची राजधानी होती. आणि सातवाहनांचं जे राज्य आहे ते तिथं जरी असलं तरी त्यांचा प्रभाव इकडे होता. आणि सातवाहन काळामध्ये कुंभोज वंशातला विष्णुकुलित नावाचा राजा, त्या विष्णुकुलितचं या भागात राज्य होतं. आणि या विष्णुकुलितनं गांधार पाल्याच्या लेण्या खोदून घेतल्या. आता या लेण्या कशासाठी खोदल्या, तर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी. कसं काय, तर बौद्ध धर्माचा प्रसार करणारे जे बौद्ध भिक्खू ते जेव्हा सगळीकडे धर्म प्रसारासाठी फिरायचे तेव्हा रात्रीच्या वेळी त्यांच्या आश्रयाचं स्थान, निवाऱ्याचं स्थान हे लेण्यांमध्ये असायचं सुरक्षित. अशा अनेक ठिकाणी लेण्या, मग आपण रायगड जिल्ह्यात बघितलं तर पुण्याला लेण्या आहेत, आपण इथल्या मार्गावरून गेलो तर पाली तालुक्यामध्ये ठाण्याच्या लेण्या आहेत, अशा अनेक ठिकाणी लेण्या आहेत. तर ते बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी बौद्ध भिक्खूंचं आश्रयस्थान म्हणून त्या लेण्या खोदलेल्या आहेत. तर इसवी सनाच्या तिसऱ्या शतकामध्ये या लेण्या सातवाहन कालखंड, पण या भागात तो हा विष्णुकुलित राजा नक्की कुठे राज्य करत होता, तो महाडमध्ये होता तो अन्य कुठे होता ह्याची नोंद जी आहे ती आपल्याला कुठे सापडत नाही. परंतु तो या भागात कुठेतरी राज्य करत असावा, त्यांनी ह्या लेण्या खोदून घेतलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर इसवी सनाच्या चौथ्या शतकामध्ये मौर्य घराण्याची जी एक शाखा जी आहे ती रायगड आणि या कोकणच्या भागामध्ये निर्माण झाली होती. सुकेतू वर्मन नावाचा एक राजा होता, त्याने इथं मौर्य घराण्यामध्ये, तोपर्यंत मौर्य तिकडचे मौर्य जे आहेत ते त्यांची राजवट संपली होती आणि गुप्त घराण्याचा उदय झालेला होता. परंतु त्याच मौर्यांच्या वंशाचा सुकेतू वर्मन यांनी या भागामध्ये राज्य निर्माण केलं होतं. आणि त्यांना रायगडचं मौर्य हे नाव पडलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याची नोंद आहे की रायगडचे मौर्य हे सत्ताधीश होते. म्हणजे रायगडच्या भागामध्ये पर्यायाने महाडच्या भागामध्ये सुद्धा या मौर्यांचं, रायगडच्या मौर्यांचं राज्य होतं. त्याच्यानंतर पुढे आपण पुढे जात असताना इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकामध्ये चालुक्य घराण्याचा महाडवर प्रभाव दिसून येतो. म्हणजे चालुक्य जे आहे ते कर्नाटक मध्ये किंवा आंध्रच्या भागातले, म्हणजे आजचा जो हंपी वगैरे भाग आहे त्या भागातले चालुक्य, पण राज्य तिथं असलं तरी त्यांचा प्रभाव जो आहे तो या भागावर देखील आपल्याला दिसून येतो. त्यानंतरची पुढची राजसत्ता आहे ती आहे राष्ट्रकूट. या राष्ट्रकूटांनी देखील या भागावर आपला प्रभाव निर्माण केला होता. आणि त्यांच्या काळामध्ये मंदिरं असतील किंवा इतर काही स्थापत्य जे आहे ते निर्माण झालेलं आहे ठिकाणी ते आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर पुढची राजसत्ता आहे ती आहे शिलाहारांची. आता या शिलाहारांच्या अनेक शाखा होत्या. कोल्हापूरला त्यांचं राज्य होतं, तसं ठाण्याला राज्य होतं. ठाण्याचे शिलाहार जे आहेत त्या शिलाहारांचं रायगडच्या भागावर किंवा महाडच्या भागावर राज्य त्यांनी प्रस्थापित केलं होतं. त्यामुळे शिलाहारांचा जो कालखंड आहे तोही महाडच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. आता हा झाला प्राचीन कालखंड. आता आपण थोडंसं मध्ययुगीन कालखंडाकडे. मध्ययुगीन कालखंडामध्ये महाडमध्ये अशा कोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत, तर पहिली राजवट जी आहे ती आहे यादवांची. आता यादव कुठले, तर देवगिरीचे. म्हणजे आजचा जो औरंगाबाद किंवा संभाजीनगर हा जो जिल्हा आहे त्यामध्ये दौलताबाद जो तालुका आहे, तो दौलताबादचा किल्ला आपण म्हणतो, ज्याला देवगिरीचा किल्ला म्हणतो, तिथे इसवी सनाच्या 9व्या शतकामध्ये यादवांचं राज्य आलेलं होतं. आणि याच यादव घराण्यामध्ये रामदेवराय हा साधारणपणे 13व्या शतकामध्ये हा राजा होऊन गेला, रामदेवराय. आणि त्याच्या कालखंडामध्ये
रायगडच्या प्रदेशावर किंवा महाडच्या प्रदेशावर त्याने प्रभाव निर्माण केला होता असं आपल्याला दिसून येतं. अर्थात ही दक्षिण भारतातली राजसत्ता होती. यादव घराण्यानंतर पुढची राजसत्ता आहे ती म्हणजे विजयनगरची. 14व्या शतकामध्ये स्थापन झालेली राजसत्ता विजयनगर म्हणजे आता आंध्र प्रदेश. तर या विजयनगरच्या सत्ताधीशांनी याच्या मात्र चांगल्या नोंदी सापडतायत की रायरीचा जो डोंगर आहे त्या रायरीच्या डोंगरावर किंवा या परिसरावर त्यांनी स्वतःचे अधिकारी नेमलेले होते आणि त्या अधिकाऱ्यांना त्यावेळी पाळेगार असं नाव होतं. पाळेगार. आता हे पाळेगार म्हणजे त्या पाळेगार शब्दाचा अर्थ आहे त्या भागातले सदन शेतकरी. मग तिथे सदन शेतकरी कोण आहे हे विजयनगरच्या राजांनी ओळखून त्यांना त्या त्या भागातले कर वसुलीचे अधिकार दिले होते आणि या भागातले पाळेगार हे रायरीच्या डोंगरावर राहायचे असा उल्लेख जो आहे तो इतिहासामध्ये सापडतो. म्हणजे साधारणपणे तो विजयनगरच्या कालखंडातला हा इतिहास जो आहे तो महाराष्ट्राचा एक समृद्ध इतिहास आहे. म्हणजे नोंदी त्या प्रमाणात आपल्याला सापडतात. त्यानंतर त्याच कालखंडामध्ये बहामनी सत्ता स्थापन झाली. म्हणजे विजयनगरची सत्ता आणि बहामनीची सत्ता ही समकालीन सत्ता आहे. आणि बहामनीची सत्ता स्थापन झाली. बहामनीची सत्ता कुठे स्थापन झाली तर कर्नाटकमध्ये गुलबर्गा या ठिकाणी. आणि ही मुस्लिम सत्ता होती. विजयनगरची हिंदू सत्ता होती. आणि मग बहामनी मुस्लिम असल्या कारणानं त्यांनी देखील या कालखंडामध्ये हा परिसर जो आहे महाड किंवा इकडचा जो परिसर आहे समुद्र किनाऱ्यावरचा तो आपल्या ताब्यात घेतलेला होता. तर साधारणपणे या बहामनी कालखंडात नेमकं काय झालेलं आहे तर रायरीच्या प्रमुख जे पाळेगार होते त्या पाळेगारांकडून आता विजापूरच्या नाही म्हणजे त्याच्यानंतर बहामनीची फूट पडलेली आहे. विजापूरला आदिलशाही निर्माण झालेली आहे. तर त्या पाळेगारांकडून त्यांनी खंडणी वसूल करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर मग अहमदनगरचा निजामशहा त्याने हा कोकणचा प्रांत जो आहे तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग रायगड जिल्ह्यातील जी काही बंदरं आहेत त्या बंदरांवर त्यांनी आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. 15व्या शतकामध्ये आफ्रिकेतला ॲबेसिनिया नावाचा जो प्रांत आहे त्या ॲबेसिनियामधून काही हबशी लोक जे आहेत ते या भागात यायला लागले आणि त्यांनी अहमदनगर किंवा विजापूर यांच्या दरबारामध्ये नोकऱ्या करायला सुरुवात केली. 1490 मध्ये निजामशाहीचा जो संस्थापक होता मलिक अहमद त्याने रायगडच्या भूप्रदेशातील दंडराजपुरी आणि जंजिरा ही ठिकाणे जिंकलेली होती. आणि त्याच्याच कालखंडामध्ये हा जंजिरा जो आहे तो त्या हबशांच्या ताब्यात गेला आणि कालांतराने हबशी लोक जे आहेत ते महाडच्या परिसरामध्ये यायला लागले आणि हबशांनी महाड काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. परवाच्या व्याख्यानामध्ये मुलींनी सांगितलं की त्या हबशांचं इतकं वर्चस्व निर्माण झालं होतं की त्यांच्या नावावरून महाडचं एक तळ जे आहे ते हापूस तळ या नावाने ओळखलं जात होतं. त्यानंतर आपण येतो मराठा कालखंडाकडे. आता हा मराठा कालखंड म्हणजे साधारण 17व्या-18व्या शतकातला. आणि मग मराठा कालखंड म्हणजे शिवाजी महाराजांचा कालखंड. मग शिवाजी महाराजांनी जेव्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जावळीच्या मोयांच्या ताब्यातून रायगड किल्ला जो आहे किंवा रायरीचा डोंगर जो आहे तो ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्याच्यावर एक अभेद्य असा किल्ला बांधला. त्याच कालखंडामध्ये कल्याणच्या सुभेदाराचा जो कल्याण खजिना लुटण्यात आला होता त्या खजिन्यामध्ये सापडलेली जी काही संपत्ती होती त्या संपत्तीचा पुरेपूर वापर जो आहे तो रायगडाच्या बांधणीसाठी शिवाजी महाराजांनी करून घेतलेला होता. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड ताब्यात घेतला किंवा रायगड किल्ला बांधायला सुरुवात केली त्यावेळी शिवाजी महाराजांच्या इकडे ये जा सुरू झाली. नंतर महाडला सुद्धा फेऱ्या व्हायच्या. महाडला फेऱ्या होत असताना रायगड त्यांनी साधारणपणे 1665-66 पर्यंत
पूर्ण बांधून बऱ्यापैकी त्यांचं वास्तव्य जे आहे ते रायगडावर सुरू झालं. म्हणजे अजून रायगडाला राजधानीचं स्वरूप दिलेलं नव्हतं, कारण रायगडची राजधानी जी आहे 1674 ला राज्याभिषेकानंतर घोषित केली. पण बऱ्यापैकी कारभार त्यांनी रायगडावरून सुरू केला होता. महाडच्या इतिहासामध्ये त्यांच्या काळात एक असा घडलेला राज्याभिषेकाचा वेळचा एक रंजक किस्सा असा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी जे 32 मण सोन्याचं सिंहासन घडवलेलं होतं, तर ते घडवण्याची जबाबदारी त्यांनी रामजी दत्तो चित्रे या सुवर्णकारांवर सोपवलेली होती. आणि त्यांच्या हाताखाली अनेक सुवर्णकार होते. त्यांनी सिंहासन शिवाजी महाराजांचं जसं अपेक्षित होतं तसं बनवलं. यथासांग राज्याभिषेक पार पडला. पण त्या रामजी दत्तो चित्रे यांच्यावर ते सिंहासन बनवत असताना त्यांनी थोडाफार सोन्याचा अपहार केला, थोडाफार बाजूला सारला असा आरोप करण्यात आला. आणि ती बातमी जी आहे किंवा हा खटला जो आहे तो शिवाजी महाराजांपर्यंत गेला. मग आता शिवाजी महाराजांचं खरं कुठे जायचं? जर असा अपहार केला असेल तर तो विश्वासघात आहे. मग राज्याभिषेक पार पडल्यानंतर शिवाजी महाराजांनी हा खटला जो आहे, आता हे सिंहासन बनवण्याचं काम जे आहे ते पाचाडलं झालं. पण शिवाजी महाराजांची वीरेश्वरावर गाढ श्रद्धा होती. त्यांनी वीरेश्वराच्या मंदिरामध्ये या खटल्याचा न्यायनिवाडा केला. आणि काय न्यायनिवाडा केला तर उकळत्या तेलामध्ये त्यावेळेच्या शिवाजी महाराजांची शिवराई होऊन होतं ते टाकलं. आणि त्या रामजी दत्तो चित्रेला सांगितलं, तू जर निष्कलंक असशील, तू काय केलेलं नसशील तर त्या तेलामध्ये हात घालून ते नाणं काढ. तरी तो हात घातला आणि ते नाणं काढलं. शिवाजी महाराजांनी त्या रामजी दत्तो चित्रेला दोषमुक्त केलं. म्हणजे असा एक किस्सा जो आहे तो आपल्याला इतिहासामध्ये देखील नोंद आहे की असा हा किस्सा घडलेला आहे. म्हणजे तो न्यायनिवाडा रायगडावर न करता वीरेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये त्यांनी केला होता. म्हणजे आता आजचं जे वीरेश्वराचं मंदिर आहे ते त्या पद्धतीचं नव्हतं, पण वीरेश्वराचं मंदिर हे शिवकाळापूर्वीचं आहे हे त्यातून सिद्ध होतं. तर अशा पद्धतीनं हा एक किस्सा आहे. आता शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळी रायगडाला वेढा पडला, जुल्फिकार खानाने वेढा दिला, त्याच्या अगोदर त्यांनी महाडवर झडप घातली. म्हणजे रायगडाला वेढा घालण्यापूर्वी त्यांनी महाडकडे आलेला होता आणि महाड त्यांनी जिंकून घेतलेलं होतं. म्हणजे महाड त्यावेळी मुस्लिमांच्या ताब्यात गेलं. केव्हाची घटना आहे तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर किंवा संभाजी महाराजांना जे कैद केल्यानंतर 1689 ला. आणि 1689 मध्ये महाड हे मुस्लिमांच्या ताब्यात गेलं आणि ते साधारणपणे 1733 पर्यंत ते मुसलमानांच्या ताब्यात होतं. आणि त्यावेळी जे जंजिऱ्याचे हक्षी आहेत त्या हक्षांचं बऱ्यापैकी इथं वर्चस्व निर्माण झालं होतं. म्हणजे जुल्फिकाराने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही काय महाडचे जे करायचे कारण तो इथं थांबलेला नव्हता. तो वेळा घातल्यानंतर परत ते राजाराम महाराजांच्या जिंजीच्या किल्ल्यामध्ये तिकडे गेलो वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने ह्या काही नोंदी आहेत. पेशवे कालखंडामध्ये सुद्धा काही ज्या नोंदी आहेत त्या देखील आपल्याला दिसून येतात. नाना फडणवीस जे आहेत ते काही काळ इथं महाडमध्ये राहिले होते. म्हणजे साधारण पेशव्यांचा शेवटचा कालखंड आहे म्हणजे दुसऱ्या बाजीरावाची कारकीर्द. तर दुसऱ्या बाजीरावाचा आणि नाना फडणवीसांचे जेव्हा मतभेद निर्माण झाले तेव्हा नाना फडणवीस इथं आलेले होते. त्यांचे जे मेव्हणे होते दादाजी गजरे नावाचे, या दादाजी गजरेंनी त्यांच्यासाठी एक डोंगरी पूल जे इतिहासामध्ये नोंद आहे ते डोंगरी पुलावर त्यांनी त्यांच्यासाठी वाडा बांधलेला होता आणि ते वाड्यात त्यांनी त्या काही काळ वास्तव्य केलेलं होतं अशी नोंद आपल्याला सापडते. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर बाजीरावाचा जो शेवटचा कालखंड आहे ते शेवटच्या कालखंडात तो पुण्यात त्याला सुरक्षितता वाटली नव्हती म्हणून बाजीरावाने देखील काही काळ जे आहे ते महाडमध्ये वास्तव्य केलं होतं. 1888 च्या दरम्यान जेव्हा इंग्रजांचा आणि बाजीरावाचा शेवटचा संघर्ष झाला त्यावेळी बाजीरावाने आपला जो कबिला आहे म्हणजे त्याची पत्नी आहे
तिचं नाव होतं वाराणसीबाई, तिला रायगडावर ठेवलं. आणि मग जेव्हा बाजीरावाचा पराभव झाला, म्हणजे 1 जानेवारी 1918 जी भीमा कोरेगावची लढाई झाली, त्यात बाजीरावाचा पराभव झाला. आणि मग तो आता इंग्रजांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो पळत सुटला. आणि मग पुणे हे जे आहे ते इंग्रजांच्या ताब्यात गेलं. त्यांनी तिथला भगवा झेंडा उतरवला, त्यांचा झेंडा तिथे चढवला, पुणे ताब्यात आलं. परंतु मराठी माणसाचा जो मानबिंदू असलेला रायगड जो आहे, तो रायगड अजून त्यांच्या ताब्यात आलेला नव्हता. आणि म्हणून तो घेण्यासाठी कर्नल प्रॉथर नावाचा जो अधिकारी आहे त्याने रायगडावर आक्रमण केलं. ही मे महिन्यातली घटना, म्हणजे जानेवारीमध्ये पुण्यातला शनिवार वाडा जो त्यांनी त्यांच्या ताब्यात केला. मे महिन्यामध्ये 1 मे 1818 या दिवशी त्याने कोटल्याच्या त्याबाजूचा डोंगर आहे ना, त्या बाजूनी हल्ला केला आहे. आणि ही बातमी जी आहे ती तिकडे कांगोरीगड आणि प्रतापगडावर आपले मराठ्यांच्या ताब्यात होते, त्यांना समजली. मग रायगडचं रक्षण करण्यासाठी त्या भागातून काही तुकडे जे आहेत त्या तुकड्या निघाल्या. त्यामध्ये दरेकर, शिर्के, बांदल, मोरे असे काही सरदार जे आहेत ते त्या भागातले होते. त्यांनी आक्रमण करण्याचं ठरवलं. पण ही बातमी जी आहे ती इंग्रजांना कुठून तरी लागली. आणि मग कर्नल क्रॉसवी नावाचा एक जो अधिकारी होता, त्या अधिकाऱ्याने आपला सावित्री आणि काळ नद्यांचा जो संगम आहे तिथे या तुकड्यांना अडवलं. आणि तिथे त्यांच्यामध्ये घनघोर लढाई झाली. आणि या क्रॉसवीने या सर्व मराठी सरदारांचा पराभव केला. आणि त्यामुळं जो प्रॉथर होता त्या प्रॉथरचा मार्ग सुकर झाला. आणि त्या प्रॉथरने रायगडावर तोफांचा भडीमार केला. 1 मे ते 10 मे हा 10 दिवस तोफांचा भडीमार चालू होता. आणि यावेळी अबुल फत्ते खान नावाचा जो किल्लेदार आहे त्या किल्लेदारावर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी होती. त्याने 10 दिवस किल्ला लढवला, परंतु शेवटी नाईलाज झाला आणि इंग्रज सरस ठरले आणि इंग्रजांच्या ताब्यात रायगड किल्ला गेला. आणि पर्यायाने महाड देखील इंग्रजांच्या ताब्यात. म्हणजे अशा पद्धतीनं आता महाड जे आहे ते इंग्रज सरकारच्या ताब्यात आहे. आणि इंग्रजांचे संपूर्ण भारतभर जे राज्य निर्माण झालेलं होतं त्यांचे कायदे कानून महाडकरांसाठी लागू झाले. आता हे लागू झाल्यानंतर काही काळानंतर ब्रिटिश सरकारची जुलूम जबरदस्ती अन्यायकारक धोरण दिसायला लागल्यानंतर, म्हणजे सुरुवातीच्या काळात तसं बघायला गेलो तर ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर भारतीय लोक तसे खुश झाले होते, त्यांना आनंद झाला होता. काय आनंद झाला होता तर आतापर्यंत भारतीय जनतेने काय अनुभवलेलं होतं, अनेक राजवटी आलेल्या होत्या, त्या लयास गेल्या होत्या. आणि प्रत्येक राजवटीच्या काळात जिकडे तिकडे युद्ध, लढाया, तलवारींचा खणखणाट असं सगळं वातावरण चालू होतं. म्हणजे शिवाजी महाराजांचा जरी कालखंड असला, शिवाजी महाराजांचं कल्याणकारी राज्य असलं तरी सुद्धा आजूबाजूला कुठे ना कुठे शत्रूचे आक्रमण झाले की त्या भागात लढाया व्हायच्या. शत्रू आले की ते लुटालूट, जाळपोळ हे सगळे प्रकार व्हायचे. त्यामुळे या सगळ्या प्रकारांनी भारतीय जनता त्रस्त झालेली होती. आणि जेव्हा इंग्रजांनी संपूर्ण भारत ताब्यात घेतला त्यावेळी भारतीय जनतेला थोडंसं खायचं वाटलं की आता लढाया होणार नाही. आता लढाया करायला शत्रू कोण आहे, संपूर्ण भारताचे राज्यकर्ते इंग्रजच झालेले आहेत. त्यामुळे आता लढाया होणार नाही. म्हणजे जनजीवन जे विस्कळीत व्हायचे ते आता होणार नाही. राजा कोणता असेल ना, आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी जर आपल्याला त्रास दिला नाही, तो जर चांगला कल्याणकारी राजा असला तर तो कोणता, कुठल्या वंशाचा असो, कुठल्या धर्माचा असो किंवा कुठल्या देशाचा असो. त्यामुळे इंग्रज आले बरं झालं, आता बाकी का होणार नाही. पण कालांतराने जेव्हा इंग्रजांनी आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली त्यावेळी मात्र भारतीय जनता इंग्रजांच्या विरोधात जायला लागली. आणि मग इंग्रजांच्या विरोधात पहिला जो उठाव झाला तो 1857 मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे. 1857च्या उठावामध्ये भारतीयांना अपयश आलं. भारतीय जनता थोडीशी भयभीत झाली की अरे बापरे, आपले इंग्रज वाटतात तेवढे सोपे नाही, म्हणजे त्यांचा आपण सहज पराभव करू असं वाटत होतं, पण तसं नाही.
काही काळ गेला आणि रायगड जिल्ह्यातल्याच एका तरुणानं इंग्रजांच्या विरोधात पहिली बंडाची ठिणगी जी आहे ती टाकली. त्या तरुणाचं नाव होतं वासुदेव बळवंत फडके. आपल्या जिल्ह्यातच होता, पनवेल तालुक्यातला. त्याने जे धाडस दाखवलं त्याचा प्रभाव जो आहे फक्त रायगड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात, भारतामध्ये निर्माण झाला होता, ज्याला आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो. आता हा कालखंड कुठला आहे तर 1889 1879 ते 83. जे 79 त्यांनी बंड पुकारलं, त्यानंतर अटक झाली, त्यांना एड्यांच्या तुरुंगात टांगलं, तिथे हालापेष्टा केल्या आणि 1883 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि 2च वर्षांनी म्हणजे त्या वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी राष्ट्रीय सभा नावाची किंवा इंडियन काँग्रेस नावाची एक संघटना स्थापन झाली. मला वाटतं उशीर होतोय, चालेल का थोडा? आपण स्वातंत्र्य आंदोलनाकडे येऊ. तर 1885 ते 1905 चा लोकमान्य टिळकांचा कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये महाडमध्ये जे मगाशी नाव घेतलं श्रीमंत परांजपे, त्यांनी मौलिक योगदान दिलं आहे. निर्भीड पत्रकारिता त्यांनी निर्माण केली आहे. त्याच्यानंतर पुढे 1920 ला महात्मा गांधींचा नेतृत्व किंवा उदय झालेला आहे. त्यांनी जे असहकार चळवळ सुरू केली त्या असहकार चळवळीमध्ये महाडच्या काही लोकांनी योगदान दिलं आहे. त्याच्या फारशा नोंदी सापडत नाही, पण नंतरची महात्मा गांधींची जी असहकार सविनय कायदेभंगाची चळवळ आहे, त्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये मात्र महाडकरांनी मोठे योगदान दिलं आहे. मिठाचा सत्याग्रह असेल किंवा दंगल सत्याग्रह असेल, हे 2 सत्याग्रह जे आहेत ते महाडमध्ये झालेले आहेत. महाडच्या सावित्री आणि गांधारी नदीच्या संगमावर 2 मे 1930 रोजी महाडकरांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. म्हणजे महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाची दांडी इथं सुरुवात केली आणि मीठ हे प्रतीक म्हणून त्या चळवळीचं निवडलेलं होतं. आता हे मीठ का निवडलेलं होतं तर मिठावर प्रचंड इंग्रज सरकारने कर लादलेला होता आणि इथे जे शेतकरी सहजगत्या मीठ पिकवत तो महाग करून टाकलेला होता. आणि मग त्यामुळं आम्ही आणलेला मीठ खरेदी करायचा अशी बंधन टाकली होती. त्यामुळं मीठ हे प्रतीक निवडून त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. आणि मग गांधीजींनी आदेश दिला होता की जिथे जिथे शक्य होईल तिथे मिठाचे सत्याग्रह करा. तर महाडकरांनी तो 2 मे रोजी सत्याग्रह केला होता. बारसगाव हे ठिकाण जे आहे त्या ठिकाणी, आता मी याच्यावर थोडं सविस्तर बोलणार होतो पण थोडंसं वेळ झालेला आहे, मला अजून थोडं पुढे जायचं आहे. तर बारसगाव या ठिकाणी जंगल सत्याग्रह केला होता. आता या जंगल सत्याग्रहाची नेमकी तारीख म्हणजे इतिहासात कुठं सापडत नाही, पण साधारण 5 ते 10 ऑक्टोबर 1930 या दरम्यान कुठे तो झालेला असावा असं आपल्याला दिसून येतं. सविनय कायदेभंगाची चळवळ संपल्यानंतर, त्याचा प्रभाव ओसरल्यानंतर कालांतराने 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह जो आहे तो गांधीजींनी सुरू केला होता. आणि या वैयक्तिक सत्याग्रहासाठी जे पहिले अनुयायी आहेत विनोबा भावे, हे पण रायगड जिल्ह्यातील होते, त्यांना निवडलेलं होतं. आणि मग या वैयक्तिक सत्याग्रहाची धग जी आहे ती महाडपर्यंत पोहोचलेली होती. महाडमध्ये देखील अनेकांनी वैयक्तिक सत्याग्रहामध्ये सहभाग घेतलेला होता. 1940 ची वैयक्तिक सत्याग्रहाची घटना 1942 ला चलेजाव चळवळ सुरू. आता चलेजाव चळवळीचा ठराव जो आहे तो 8 ऑगस्टला गांधीजींनी मुंबईत मांडलेला होता आणि करेंगे हा नाकार दिला होता. त्या सभेमध्ये नाना पुरोहित हे प्रत्यक्ष हजर होते. आणि गांधीजींच्या भाषणाचा नाना पुरोहितांवर प्रचंड प्रभाव पडला आणि त्यांनी महाडला आल्यानंतर महाडमध्ये क्रांती करण्याची योजना आखली. आणि मग दिवाडी, शेटोली, वाळद या भागातल्या शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांनी महाडमधली मामलेदार कचेरी जी आहे ती ताब्यात घेऊन आपलं शासन तिथं निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता हा जो इतिहास आहे, हा इतिहास मी थोडासा गद्यरूपाने सांगण्यापेक्षा मी याच्यावर एक पोवाडा लिहिलेला आहे. तर तो पोवाड्याच्या माध्यमातून तुमच्यापुढे मी कथन करतो आणि नंतर मी विराम देतो. त्याच्यानंतर शेवट जो आहे तो मी एक दुसरा महाडचा पोवाडा आहे, त्या पोवाड्याने मग समारोप चालेल ना? ठीक आहे. तर मी आपल्या समोर महाडच्या क्रांतीचा पोवाडा जो आहे तो मी स्वतः लिहिलेला आहे आणि मला तर या निमित्ताने इथे संधी मिळाली आहे तर तो आपल्या समोर गाऊन दाखवतो. आपण जर शांतपणे ऐकलं तर त्या पूर्ण क्रांतीची जी योजना होती कशा पद्धतीने तो मोर्चा झालेला आहे किंवा ती क्रांती झालेली आहे. बघा, लक्ष द्या. महाडच्या क्रांतीचा 10 सप्टेंबर 1942 चा पोवाडा.
1942 सालाला 1942 सालाला सप्टेंबर महिन्याला 10 तारखेला महाड तालुक्यात घडला इतिहास. महाड तालुक्यात घडला इतिहास. ब्रिटिशांना हद्दपार करण्यास जनतेने लढा दिला हा खास. जनतेने लढा दिला हा खास. हकीकत सांगतो त्याची तुम्हास जी जी जी. हकीकत सांगतो त्याची तुम्हास जी जी जी. अत्याचारी ब्रिटिश राजवट संपूर्ण भारत देशात संतापाची उसळली लाट देशाच्या कानाकोपऱ्यात. 42 ऑगस्ट महिन्यात सुरू झाली छोडो भारत. पडसाद उमटले त्याचे महाड तालुक्यात जी जी जी. महाड तालुक्यात जी जी जी. महाडमध्ये ब्रिटिश सत्तेची होती दहशत. असंतोष त्यांच्या विरुद्ध होता जनतेत. ही सत्ता कराया नष्ट एकवटले सारे देशभक्त. दूर रायगड खोऱ्यात शेलटोली वळण भागात गावाबाहेर माळ रानात पोलिसांची नजर चुकवीत. कारवाया सुरू झाल्या गुप्त नेतृत्व यांचे करावया पुढे आले नाना पुरोहित जी जी. नाना पुरोहित जी जी. शेतकऱ्यांची करून एकजूट बांधली फळी मजबूत. 10 तारीख करून निश्चित क्रांतीला केली सुरुवात. हजारभर कार्यकर्त्यांची फौज समवेत मध्यरात्री घेऊन निघाले नाना पुरोहित. भर रात्रीच्या काळोखात डोंगर दऱ्या तुडवीत नदी आणि नाले ओलांडीत गगनभेदी घोषणा देत. भर वाटे मोर्चा तो आला नडगाव हद्दीत जी जी. नडगाव हद्दीत जी जी जी. घेतला 20वा घटका भर तेथून निघाले क्रांतीवीर. येता महाडच्या वेशीवर आली एक गाडी समोर. त्यात होते ब्रिटिश सरकारी कर्मचारी चार. जमावाने त्यांना ताब्यात घेतले सत्वर. गांधी टोपी घातली डोक्यावर ठेवले त्यांना मोर्चा समोर. निघाला मोर्चा तो करून पुढे निर्धार जी जी. करून निर्धार जी जी जी. जुन्या पोस्टाजवळ जमावाची मिरवणूक आली. टपाल कार्यालयामध्ये एकच गडबड झाली. भीतीने कर्मचाऱ्यांची गळण उडाली. वाट फुटेल तिकडे सैरा वैरा पळाली. त्यातील काही जणांना जमावाने पकडली. दोरखंडामध्ये त्यांना जखडून बांधली. कार्यालयास आग लावली. कागदपत्रांची केली होळी. या घटनेची पोलिसांना खबर लागली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. मोर्चेकरी आणि पोलिसांची झटापट झाली जी जी. झटापट झाली जी जी जी. मोर्चाच्या अग्रस्थानी होते नाना पुरोहित. क्षणोक्षणी जमावाला करीत होते प्रेरित. जमावाची पाहून ताकद पोलिसांची झाली पिछेहाट. फौजदार मांढरे सापडला ताब्यात. जखडीले नानांनी त्यासी दोरखंडात. त्याला घेऊन मोर्चा निघाला पुढे ऐटीत. ही बातमी पसरली साऱ्या महाड शहरात. पळू लागले नागरिक जीव घेऊन मुठीत. आला मोर्चा तोवरी मुख्य बाजारपेठेत. हर हर महादेव घोषणांनी दणाणून गेला सारा आसमंत जी जी. सारा आसमंत जी जी जी. मामलेदार कचेरी ताब्यात घेण्याचा निर्धार करून आला जमाव तो विठ्ठल मंदिरापार. तिथे येताच पोलिसांनी सुरू केला गोळीबार. निधड्या छातीचा अर्जुन भोई आला समोर. बंदुकीचा बार तो पडला त्याच्या छातीवर. त्याला नाही मिळाली संधी करण्या प्रतिकार. वरमी लागून गोळी अर्जुन जाहला ठार जी जी. जाहला ठार जी जी. अर्जुनाच्या मृत्यूने सारा
पोलिसांवर जमावाने केला जोराचा हल्ला, जमावास बांधविण्या पुन्हा गोळीबार केला, त्यात कमलाकर दांडेकर बळी तो पडला, तो वर्ण फुटे कावले तो पुढे सरसावला, पोलिसांची बंदूक हिसकावण्या पुढे धावला, पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा बार सोडिला, बंदुकीच्या गोळीने त्याचा ठाव घेतला, न फुटे कावले तो तिथेच गत प्राण झाला जी, गत प्राण झाला जी. तीन सत्याग्रही बळी पडले गोळीबारात, तोवर पुढे आला एक वीर दाते वसंत, पोलिसांच्या दिशेने हात बॉम्ब फेकत, बंदुकीच्या गोळ्यांचे बार होता चुकवीत, पण एका गोळीने केला त्याचा हा घात, आरपार घुसली गोळी त्याच्या छातीत, सोडला प्राण याने एका क्षणात जी, एका क्षणात जी. जरी गेला मोर्चामध्ये 4 जणांचा बळी, तरी पोलिसांवर जमावाने मातही केली, निर्धाराने मिरवणूक तशीच पुढे निघाली, तोवर मान गावाहून जागा कुमक पहा आली, या बातमीने मोर्चात गडबड झाली, मोर्चेकऱ्यांमध्ये तिथेच पळापळ झाली, भूमिगत जाहली प्रमुख नेते मंडळी, कित्येकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली, कित्येकांना पकडण्यासाठी बक्षीस लावली, दडपशाही मार्गाची केली सरकारी खेळी, सामूहिक खटले चालवून कित्येकांना जन्मठेप लावली, शिक्षाही केली जी. असा घडला गेला इतिहास, असा घडला गेला इतिहास, महाड तालुक्यात ज्ञात सर्वास, ज्ञात सर्वास, क्रांतीतील 4 शहीद जवानास, ज्ञात अज्ञात क्रांतीवीरास, मुजरात्री वारण करून समयास, प्रभाकर गातो आज कवनास जी, प्रभाकर गातो आज कवनास जी. धन्यवाद. अशा पद्धतीनं हा क्रांतीचा जो प्रसंग आहे, नाना फुलेकरांनी केलेल्या क्रांतीचा प्रसंग मी पोवाड्याच्या माध्यमातून आपल्या समोर कथन केलेला आहे. मला वाटतं एक शेवटचा 5 मिनिटाचा पोवाडा आहे, तो महाडच्या एक पूर्ण इतिहासावर लिहिलेला आहे, तो मी उभा राहून चालेल का? चालत असेल तर ठीक आहे. धन्य धन्य महाडची भूमी, धन्य धन्य महाडची भूमी, अशी पुण्यभूमी, अशी रणभूमी, अशी क्रांतीभूमी, शिवबाचा झाला इथे अवतार, शिवबाचा झाला इथे अवतार, स्वराज्याचा नाद घुमला त्रिवार जी, शिवबाचा स्वराज्याचा नाद घुमला त्रिवार जी. राजराजेश्वर रायगड, राजराजेश्वर रायगड, किल्ल्यात किल्ला अवघड, राजधानीसाठी राजांनी केली निवड, सभोवती होते हे भले मोठे पहाड, पायथ्याशी गाव पाचाड, त्याच्या नजीक होती ही व्यापारी पेठ महाड, अशा भेट किल्ल्यावरती शिवबाचा तुमला आवाज जी, घुमला आवाज जी. आणि अशा या महाडच्या भूमीमध्ये जाती पाती मानिती फार, जाती पाती मानिती फार, संघर्ष सवर्ण निमहार, संघर्ष सवर्ण निमहार, अस्पृश्य गाव बाहेर, पाण्याविन व्याकुळ फार, त्यांना नव्हता कुणाचा आधार, त्यांना नव्हता कुणाचा आधार, धावून आला एक तो वीर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी केला इथे संघर्ष, पाण्याचा सत्याग्रह करून कळ्याचे पाणी केले चवदार जी, केले चवदार जी. 1942 साली, 1942 साली महाड शहरात क्रांती झाली,
महाड शहरात क्रांती झाली भेटी सत्ता उभया आली नाना पुरोहितांची टोळी सत्याग्रही देती आरोळी पोलिसावती बंदुकीची नळी छातीवरती झेलाया गोळी संसाराची कराया होळी नानांच्या साथीने देती हातावर टाळी हातावर टाळी नकुटे गावले तो वीर नकुटे गावले तो वीर दाते वसंत तो पुणेकर दाते वसंत तो पुणेकर अर्जुन भोई तसाच दिलदार अर्जुन भोई तसाच दिलदार चौथा कमलाकर दांडेकर चौथा कमलाकर दांडेकर नानांचे होते हे धंदे शिलेदार चार मृत्यूला सामोरे जाण्या होते तयार देशाच्या स्वातंत्र्यासाठी कर्ण बलिदान झाले अमरजी झाले अमरजी काळ करते सीम परंज पे जन्मले येथे काळ करते सीम परंज पे जन्मले येथे श्री देशमुखांचे ते गाव जवळच नाते श्री देशमुखांचे ते गाव जवळच नाते गोपाळ भागवलंकर असती प्रबोधन करते मोहनहारिया होते ज्येष्ठ गांधीवादी नेते दलित मित्र सर्व नानांनी जोडले याच मातीशी नाते जी मातीशी नाते जी कोण गांधार पाल्याची पाहू पुरातन लेणी कोण गांधार पाल्याची पाहू पुरातन लेणी सावित्री नदीचे चाकू मधाळ पाणी सावित्री नदीचे चाकू मधाळ पाणी ऐतिहासिक महत्व महाडचे घेता जाणवणी राष्ट्रीय स्मारकाची झाली इथे उभारणी पूर्वदार वास्तू ही दिसे पहादे कणी जी पहादे कणी जी काय वर्ण अशी ही महाड भूमीची गाथा एकोणीश्वराच्या चरणावर माथा शिवथर घरी मध्ये भेटावया समर्था दासबोध जन्माची तिथे ऐकावी कथा दासबोध जन्माची तिथे ऐकावी कथा सर्वगावी महावा गरम पाण्याचा साठा जी पाण्याचा साठा जी अशा पावन या भूमीची सांगतो ख्याती वर्णितो महती वंदना करुण तिच्या चरणात वंदना करुण तिच्या चरणात स्मरावे यात भूमीला खास स्मरावे यात भूमीला खास प्रभाकर गातो आज कवनास जी प्रभाकर गातो आज कवनास जी महाडवर लिहिलेला एक पोवाडा आपल्या समोर सादर केला आणि आजचा श्रावण व्याख्यानमालेमध्ये मला आपण सर्वांनी ऐकून घेतलं आणि माझे विचार शांतपणे ऐकले सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी इथे थांबतो जय हिंद जय भारत. श्रावण व्याख्यानमाला आणि आजचं पुष्प प्रभाकर गावस्कर यांनी अतिशय चांगली एक महाडवर प्रेम करणारे अनेक आहेत महाडमधून बाहेर पण येणारे सुद्धा आहेत की जे महाडमध्ये येतात रमतात आणि प्रेम करतात तसेच गावस्कर रायगड जिल्ह्यातलेच आहे पण ते मला आठवत आहे दाभोळच्या शाळेत पहिले आले माझ्या संस्थेत आणि तिथून महाडकर झाले आणि पोलादपूरला रुजू झाले आणि महाडकर म्हणून आज महाडचा अभ्यास करताना जर महाडच्या इतिहासात पुढे शोधत गेलात तर महाडवर प्रेम करणारे गावस्कर इतिहासात सापडतील. आजचं हे दुसरं महाडवरचं व्याख्यान होतं उद्याचं हे महाडमधील सामाजिक चळवळींचा इतिहास म्हणजे महाडवर प्रत्येक जण प्रेम करणार आहे त्यांना शोभेल असं एक प्राध्यापक म्हणून अशा ओघवत्या भाषेत असं सुंदर व्याख्यान त्यांना जवळजवळ 2.5 तास व्याख्यान केलंय आणि स्वतः पोवाडा रचणं ही तशी सोपी गोष्ट नाही आणि तो सादर करणं आणि चांगल्या ज्येष्ठ सगळ्या श्रोत्यांसमोर आज व्याख्यानमाला त्यांनी चांगलं पुष्प उमटलेलं आहे आणि श्रावण व्याख्यानमालेचे होते नाही त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा मी सत्कार करतो. धन्यवाद काउन्सिल हे श्रीफळ त्यांनी स्वीकारायचे